त्या बापाची काय मार्केट कमिटी त्याला मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता, आणतोय पैसा ओततोय, तुम्ही उधळपट्टी करता का? शाणून काय यांना लाज लज्जा शरम कुणा लोकांना वाटतं अजित पवार कुणाच्या समोर पंचनामा काढ. त्याला मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता. अजिबात बारामतीमध्ये असलं मी खपून घेणार नाही. इथले इतके दिवस काय यांनी झोपा काढल्या का काय कुणाला माहिती. स्वभांडवलातून एकही काम केलं नाही. ते जरा जवळ ठेवले. पुढच्या ट्रिपला 5 तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये. नाही तुमचे फार लाड झाले. तुम्हाला सहज आयतं मिळते ना. बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीला. मी तुला सांगतोय, विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, हे काय चाललं बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाची काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल बापाड्यांची आहे. किती दिवस झाले बा तुम्ही काय करता रे? हजामती करताय तिथं. एक महिना नाही, 2 महिने नाही. मी पण पंप चालवतोय, खरेदी विक्री पंप चालवतोय. माने रवींद्र आहे का रे? तुझी उधारी आहे का? गोडाची उधारी आहे. डायनामिक्सची ठीक आहे. डायनामिक्स कुठं पळून जातं? ते 1000 कोटीचा मालक आहे. मला कुणाकुणाची उधारी ते दाखव. मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला. पुढाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याची 101ची प्रकरण करावी लागली. सर्वसामान्य माणसाकरता हे संस्था काढल्या. मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय आला पाहिजे. संजयला सांगा या जाऊ, त्याचे पण 5-6 पंप झाले. कुणाकुणाचे किती किती उदाहरण आहेत मला कळलं पाहिजे. आणि त्या एमडीला सांगा माळेगाव कारखान्याचे, तिथं पण कुणाची उधारी होता का मला. सोमेश्वरला पण सांगा, खरेदी विक्री छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही. मेजर जे त्यांना सांगा दादांनी आमदारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल. नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन. काही पण त्याच्या मागे भुंगा लागला. इथून पुढं तुम्हाला कधी माझ्यानंतर सकाळी 6ला काम करणारा आमदार मिळणार नाही. मी ज्यावेळेस आणील इथली आमदारकी सोडेन, कधीतरी वेळ येईलच ना, त्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल. दत्तोबा लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही जागला पाहिजे. स्वभांडवलातून एकही काम केलं नाही. ते जरा जवळ ठेवले. पुढच्या ट्रिपला 5 तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये. नाही तुमचे फार लाड झाले. तुम्हाला सहज आयतं मिळते ना, न सांगता मिळते ना. 100 कोटी रुपये मिळाले तुम्हाला. त्या याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले ना. 110 किती कोटी मिळाले? सगळे 149 बघा, 149 कोटी. आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती? खर्च वजा जाता 1 कोटी बीके हिरवे यांचं उत्पन्न आहे. आणि दिले जवळपास 150 कोटी. म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव 150 वर्ष लागले असते. काय यांना लाज लज्जा शरम कुणा लोकांना वाटतं अजित पवार कुणाच्या समोर पंचनामा करतोय का? करणार नाही. मी ज्या उद्देशाने दिलं तर उद्देश सफल करायला नको? यांची जबाबदारी का मिरवायचं यांनी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रुद्र अवतार दाखवलाय. एकीकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी, विकास कामासाठी 150 कोटी रुपये मंजूर करून आणतो आणि तुम्ही अशा प्रकारे गैरप्रकार करतात, असं म्हणत त्यांनी साऱ्यांची हजेरी घेतली.
बाजार समितीतील गैरप्रकरणावरून व्यवस्थापकावर भडकले आणि कठोर कारवाईचा इशारा दिला. मी आणलेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर मी पदे काढून घेईल आणि जबाबदार असणाऱ्यांना जेलमध्ये टाकेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे. एवढेच नाही तर बाजार समितीच्या आवारात नशापानी करून शस्त्र धारण करून दहशत माजवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी त्यांना माहिती देण्यात आली होती बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरून तब्बल 2 कोटीचे पेट्रोल डिझेल उधारीवर गेले आहे. ही माहिती मिळताच अजित पवार भडकले. पेट्रोल डिझेलची उधारी कशी असू शकते असा प्रश्न करत त्यांनी व्यवस्थापकाला तुझ्या बापाची मार्केट कमिटी आहे का ही असं म्हणताच त्यांनी म्हटलं की तुझ्याही बापाची नाही आणि माझ्याही बापाची ही मार्केट कमिटी नाही. हमाल मापड्यांची आणि शेतकऱ्यांची ही मार्केट कमिटी आहे. मी इकडे 150 कोटी रुपये आणतो आणि तुम्ही असा नालायकपणा करता. मी तुम्हाला सरळ जेलमध्ये टाकेल बर का, ही उधारी जमा झाली नाही तर. तुम्ही भरून टाका आणि ही उधारी वसूल करण्यासाठी तातडीने पावले उचला, असं म्हणत असताना त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे निर्देश करून हे काम जरी पोलिसांचे नसले तरी उधारी असणाऱ्यांना फोन करून सूचना द्याव्यात असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. बाजार समितीला गेल्या काळात 149 कोटी रुपयाचा निधी मिळाला असून समितीची वार्षिक उत्पन्न केवळ 1 कोटी रुपये आहे, असं सांगत पवार यांनी कामाचा वेग कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यांनी 150 कोटीचे काम करायला 150 वर्षे लागतील का, यांना लाच आहे की नाही असं म्हणत त्यांनी समितीच्या सभापती व व्यवस्थापकांना इशारा दिला. काम व्यवस्थित करा अन्यथा मी केस दाखल करायला लावेल, ही ऐगई करणार नाही असं म्हणत अजितदादांनी त्यांना सुनावलं. तसेच पत्रात बाजार समितीतील कथित गैरप्रकरणाचा उल्लेख होता. अजित पवार यांनी त्यांच्या सभ्य सेवकांना सांगितले ही की हे पत्र ठेव, 5 ऑक्टोबर रोजी यांना मुंबईला बोलवा, मी करोडो रुपयांचा निधी आणतो आणि तुम्ही असं करताय, सगळी जडजडती घेतो असं म्हणत त्यांनी चांगलं सुनावलेलं आहे. तर अजितदादा यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.